आशिष आणि त्याचा मित्र रात्री कुठेतरी जात असताना अचानक त्यांच्या गाडीची कोणाजवळ तरी टक्कर झाली. उतरून खाली बघितलं तेव्हा त्यांना दोन म्हातारी माणसं दिसली. आशिषने त्यांचे चेहरे पाहिले तेव्हा त्याला धक्काच बसला, कारण ते दुसरे तिसरे कोणीही नसून त्याचेच. ही तर फक्त कथा नसून सत्य घटनेवर आधारित कथा आहे. रमाताई आणि संग्रामरावांनी, ज्यांना एकुलता एक मुलगा विकास होता. आशिषचा मित्र सूरज हा रशियावरून परत आला होता आणि त्याची गाडी दोन रस्त्यामध्ये म्हाताऱ्या माणसांना धडकली. त्यामुळे त्यांना खूप दुखापत झाली आणि जेव्हा त्याने ही गोष्ट त्याच्या मित्राला म्हणजेच आशिषला सांगितले की मला यायला उशीर होईल, इथे माझ्यासोबत एक प्रॉब्लेम झालेला आहे. आशिष विचारू लागला, असे काय झाले की तुला परत यायला एवढा वेळ लागतोय? तुझी डील फायनल झाली नाही का, की अजून काही प्रॉब्लेम आले आहेत? तेव्हा आशिषचा मित्र सूरज म्हणाला, नाही, असं काहीही नाही. खरं तर मी गाडीने परत येत असताना 2 जणांचा माझ्याकडून अपघात झाला आहे. रात्रीच्या अंधारात मला नीट दिसत नव्हते आणि त्यावेळेस मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे पावसाचे थेंब गाडीच्या काचेवर पडल्याने मला काहीच स्पष्ट दिसत नव्हते आणि अस्पष्ट दिसत असल्यामुळे मला गाडी चालवायला जरा प्रॉब्लेमच येत होता. आणि कदाचित ते लोक म्हातारे असतील, त्यामुळे त्यांनाही व्यवस्थित दिसत नसेल आणि म्हणूनच माझ्या गाडीमुळे त्यांचा ॲक्सिडेंट झाला. त्यांनाच घेऊन मी हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे आणि तुझ्याजवळ थोड्या वेळानंतर बोलेन. असं बोलून त्यांनी फोन कट केला. आशिष विचार करू लागला, माहीत नाही आता हा कोणत्या नवीन फेसमध्ये फसला आहे. मला परत गेलं पाहिजे जेणेकरून त्याची मी मदत करू शकेन. माहीत नाही या प्रकरणातून तो कसा बाहेर पडेल. तसेही माझ्याशिवाय याचं कोणतंच काम पूर्ण होत नाही. असा विचार करून आशिष पण परत आपल्या देशात आला आणि येऊन त्याने आपल्या मित्राला फोन केला आणि त्याला विचारलं की तू कुठे आहेस? मी इथे आपल्या देशात परत आलेलो आहे. मला माहीतच होते की तू माझ्याशिवाय कोणतेही काम नीट करू शकत नाही. आणि तो असंही म्हणला. आपल्या मित्राला खूप ओरडू लागला. त्याचा मित्र सूरज म्हणाला, चल ठीक आहे, चुका माणसाकडूनच होतात आणि त्याची भरपाई म्हणून मी हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे. तू पण हॉस्पिटलमध्ये ये. असं म्हणून त्याने आशिषला हॉस्पिटलचा पत्ता पाठवला. मग आशिष सुद्धा त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता. त्याने सूरजला विचारलं की ते म्हातारी कुठे आहेत, ज्यांचा तुझ्याकडून ॲक्सिडेंट झाला आहे. मलाही त्यांना एकदा भेटू दे, त्यांची माफी मागायची आहे. जे काम तू केलं आहेस, असं बोलून तो आपल्या मित्राला एकतर बघू लागला. सूरजने शांतपणे बोटाने इशारा करत सांगितले की ती दोघे त्या रूममध्ये आहेत. आशिषने जसा त्या रूममध्ये गेला आणि त्यांनी बेडवर झोपलेल्या त्या 2 वृद्ध माणसांना बघितलं तेव्हा त्याच्या हातातील फळांचा बास्केट खाली पडला आणि त्याच्याकडेच पाहत राहिला. सूरजने काहीतरी पडल्याचा जसा मोठा आवाज ऐकला. त्याचा तो लगेच पळत आतमध्ये येऊन विचार करू लागला, तुला काय झालं आहे आशिष? तुझ्या दोघांना बघून इतका शॉक का झाला आहेस? काय तू यांना पहिल्यापासून ओळखत आहेस का? आशिष आपला मित्र सूरजकडे बघत म्हणाला, हे तर माझे. एवढे बोलून आशिषच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तेव्हा सूरज म्हणाला, हे तर तुझे कोण आहेत ते तुझे? तेव्हा आशिषने आपल्या मित्राला सूरजला सर्व गोष्टी सांगितली की हे माझे काका काकी आहेत. तेव्हा सूरज म्हणाला, ठीक आहे, हे तुझे तेच काका काकू आहेत तर?
आशिष म्हणाला, हो हो, हे माझे तेच काका काकू आहेत ज्यांनी माझं पालन पोषण करून इतकं मोठं मला केलं. माझे आई वडील मला सोडून गेल्यानंतर त्यांनी मला वाढवले, पण एवढ्या रात्री ते दोघे रस्त्यावर काय करत होते हे मला समजत नाही. तेव्हा त्याचा मित्र सूरज म्हणू लागला की ते आपल्याला हे दोघेही शुद्धीवर आल्यानंतरच कळेल. हो, तुझंही बरोबर आहे. काका काकू शुद्धीवर आल्यानंतरच कळेल की मध्यरात्री हे दोघे रस्त्यावर काय करत होते, ज्यामुळे तुझ्या गाडीने यांचा अपघात झाला. आशिषचा आवाज ऐकून संग्रामराव आणि रमाताईंना थोडी शुद्ध आली. तेव्हा आशिषने त्यांना विचारले की तुम्ही दोघे मध्यरात्री रस्त्यावर काय करत होता आणि विकासला याची माहिती आहे का? काका काकी, मी तुम्हा दोघांवर खूप रागवलं आहे. मी तुम्हाला तुमची काळजी घ्या असे सांगितले होते, पण तुम्ही लोक तुमची काळजी घेत नाहीत आणि नाही तुम्हाला माझी काळजी आहे. म्हणूनच तुम्ही माझे अजिबात ऐकलेले नाही आणि स्वतःची नीट काळजी घेतलेली नाहीत. आता मी विकासला फोन करून तुमच्याबद्दल सर्व काही सांगेल. तेव्हा त्याचे काका आणि काकू त्याला थांबवून म्हणाले, आज आमची जी अवस्था आहे ती फक्त तुझा धाकटा भाऊ विकासमुळेच आहे. हे ऐकून आशिषला धक्काच बसला. तो म्हणाला, काय काका काकू, तुम्ही हे काय बोलताय? मी गेल्यानंतर विकासना नाही मला तुमच्या दोघांची जबाबदारी घेण्याची वचने दिली होते आणि तो म्हणाला होता की तो तुम्हाला दोघांची खूप काळजी घेईल. मग शेवटी त्यांनी असे काय केले? आशिषचे काका आणि काकू त्याला सर्व काही सांगू लागले आणि त्याच्या मित्राला सुद्धा सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण गोष्ट सांगू लागले की संग्राम आणि रमाताई यांचे त्यांच्या मुलावर खूप प्रेम होते. त्यांचा मोठा भाऊ राजेश यांनाही एक मुलगा होता. त्याचे नाव आशिष होते. आशिषच्या आईवडिलांवर खूप प्रेम होते आणि तो त्यांची खूप इज्जत मान सन्मान देखील करत होता. आशिष 10 वर्षाचा असताना त्याचे आईवडील आपला छोटा भाऊ संग्रामराव यांना भेटायला त्याच्या घरी येत होते आणि त्याच वेळी त्यांचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे संग्रामरावांचा मोठा भाऊ आणि त्यांची वहिनी ॲक्सिडेंटमध्ये अपघाती मृत्यू झाला. संग्रामरावांचा मोठा भाऊ त्यांचा जीव जात नव्हता. त्यांच्या हातात असलेला छोटा 10 वर्षाचा त्यांचा मुलगा आशिष त्यांच्यामध्ये त्यांचा जीव गुंतलेला होता. त्याची त्याला काळजी होती. आम्ही घटनास्थळावर पोचेपर्यंत दादाच्या जीवामध्ये जीव होता. जेव्हा मी दादाजवळ गेलो तेव्हा दादाने आशिषची साथ माझ्या हातामध्ये ठेवला आणि मला सांगितलं, संग्राम, माझ्या मुलाला तू असेपर्यंत कधीही अंतर देऊ नकोस. स्वतःच्या मुलाप्रमाणे त्याची काळजी घे. आणि जेव्हा मी आशिषचा हात दादाच्या हातातून काढून माझ्या हातामध्ये घेतला आणि दादाला वचन दिलं, दादा, माझ्या जीवामध्ये जीव असेल तोपर्यंत बापाचं प्रेम मी आशिषला नक्की देईल. तेव्हाच दादानी जीव सोडला. त्यानंतर त्यांनी आपल्या पुतण्याला आशिषला आपल्या मुलासारखं आपल्याच घरी ठेवून वाढवला होता. आशिष तर संग्रामरावांच्या मुलाला विकासला आपला लहान भाऊ मानत होता, पण विकास त्याला आपला भाऊ मानतच नव्हता आणि तो नेहमीच त्याचा द्वेष करत असे की हा आल्यापासून माझ्या प्रेमात हिस्से झाले आहेत. तुम्ही माझ्यावर जेवढे प्रेम आधी करायचे तितकेच प्रेम आता माझ्यावर करत नाही. त्याच्या येण्याने माझे कपडे, खेळणे, अगदी माझ्या आईवडिलांचे प्रेम आता दोघांमध्ये विभागले गेले आहे आणि यामुळे तो हळूहळू आशिषचा तिरस्कार करू लागला होता आणि हळूहळू त्याचा राग इतका वाढला की आशिष त्याला एक क्षणही सहन होत नव्हता.
विकास आपला काकाचा मुलगा आशिषला आपला भाऊ मानत नव्हता. आशिषही अभ्यासात खूप हुशार होता. त्याने परदेशात जाऊन शिक्षण पूर्ण करावे आणि आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करावीत अशीच त्याची इच्छा होती. त्याला हे देखील माहीत होते की त्याच्या काकांची परिस्थिती इतकीही चांगली नाही की ते त्याला परदेशात शिकायला पाठवू शकतील. म्हणूनच त्याने प्रथम त्याचे शिक्षण घेण्यासाठी लहान मुलांच्या घरी शिकवणे सुरू केली होती आणि पुढील त्याच्या शिक्षणाचा खर्च उचलता यावा म्हणून खाजगी नोकरी केली आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्याने आंतरमहाविद्यालयीन अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवून पूर्ण केले आणि शिष्यवृत्तीच्या आधारे परदेशात शिक्षणाची संधी मिळवली, ज्यामुळे तो खूप आनंदी झाला होता. आणि आनंदाने त्याने आपल्या काका काकूंना ही गोष्ट सांगितली होती, जे कोणतेही दोघेही खूप खुश झाले होते आणि विचार करू लागले की आज आपल्या भावाचे स्वप्न पूर्ण होईल जे त्यांनी त्याच्या मुलासाठी पाहिले होते. आणि आता तू शिक्षण पूर्ण करण्यासाठी परदेशात जाणार आहे. हे सर्व ऐकून सर्वांना खूप आनंद झाला. पण दुसरीकडे विकास हे सर्व ऐकून अजिबात आनंदी नव्हता. त्याला तर आशिषचा आनंद सहन होत नव्हता. त्यामुळे तो आपल्या कुटुंबाला आणि भावाला आपले शत्रू समजू लागला होता आणि अभ्यासाकडे फारसे लक्षही दिले नाही. आणि आशिष जितका हुशार होता तितकाच विकासच्या अगदी विरुद्ध होता. विकास ना अभ्यासात हुशार होता ना तो इतर काही नीट करत होता. तो जमेल तेव्हा आशिषला दुखवण्याची संधी शोधायचा आणि संधी मिळताच तो तेच करायचा. त्याच्या ह्या हरकती काका काकूंना पण समजत होत्या, पण ते त्याला जास्त काही बोलत नव्हते, कारण ते त्याला जे काही बोलायचे त्याचा तो चुकीचा अर्थ काढायचा. आणि आता आशिषही परदेशात शिकायला गेला होता, त्यामुळे विकास त्याच शहरात नोकरी करू लागला होता. आता विकासने पण शिक्षण पूर्ण केले होते आणि आशिषने पण परदेशातील एका चांगल्या कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले होते. आता त्याला तिथल्या एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली होती आणि इथे तो आपल्या काका काकूंना भेटण्यासाठी खूप आतुर झाला होता. त्याने शिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्या देशात परत येण्याचा निर्णय घेतला आणि तो त्यांना भेटायला परत आला. त्याला पाहून त्याचे काका काकू खूप खुश झाले, आनंदी झाले, पण त्याच्या भावाला त्याला पाहून अजिबात आनंद झाला नाही. आणि तो आशिषला विचारू लागला की तू परत आता कधी येणार आहे. त्यांचे हे बोलणे ऐकून काका काकू म्हणाले, अरे विकास बाळा, तू काय बोलत आहेस? तू आजच आला आहे आणि तो त्याच्या जाण्याबद्दल बोलू लागला आहेस. तेव्हा आशिष म्हणाला, मी आता परत जाण्याचा विचार करत नाही, कारण आता मी इथेच राहून चांगली नोकरी शोधणार आहे आणि मला इथे काका काकूंसोबत राहून त्यांची सेवा करायची आहे, कारण आता तेही म्हातारे झाले आहेत आणि त्यांचे आता काम करायचे वय देखील राहिलेले नाही. त्यामुळेच मला त्यांच्यासोबत राहून त्यांची काळजी घ्यायची आहे. हे ऐकून विकास म्हणाला की ते माझे आईवडील आहेत आणि त्यांची चांगली जबाबदारी मी घेऊ शकतो. त्यासाठी मी सक्षम आहे. त्यामुळे तू स्वतःच्या कामाची काम ठेव आणि परत परदेशाचा विचार कर. हेच तुझ्यासाठी योग्य राहील आणि माझ्यासाठी देखील. तिथेच तुझं काम करून तिथेच राहिला तर बरं होईल. तुला इथे येण्याची गरज नाही, असं म्हणत तो आशिषला काही गोष्टी ऐकवू लागला. तसे बोलणे ऐकून आशिषला अजिबात चांगलं वाटत नव्हतं, पण काका काकूंमुळे तो सर्व काही गोष्टी ऐकत होता. मग तो अगदी शांतपणे म्हणाला, ठीक आहे. त्याला जे बोलायचे होते तेवढं बोलून तो सामान घेऊन निघाला. तेव्हा काका काकू त्याला थांबवून म्हणाले, आशिष, तू कुठेही जाणार नाहीस. विकासचा या घरावर जितका हक्क आहे तितकाच हक्क तुझा देखील आहे.
आज विकास नाही तर त्याने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत आणि मोठ्यांचा आणि लहानांचा आदर विसरला आहे. मला वाटते की आम्ही याला खूप जास्त डोक्यावर चढून ठेवलेला आहे. त्याला शिष्टाचार शिकवणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच आम्ही ठरवलं आहे की आता तुझं आणि विकासचं दोघांचंही लग्न करावं आणि मग या घराच्या जबाबदाऱ्या तुम्हा दोघांमध्ये वाटवून घेव्यात. म्हणजेच आम्ही दोघेही त्या जबाबदाऱ्यांपासून मुक्त होऊ आणि आपल्या कुटुंबासोबत आनंदाने जगू शकतो. तेव्हाच त्यांचा मुलगा म्हणाला की मी तुमचा एकुलता एक मुलगा असताना हे घर कशाला वाटून घ्यायचे? हे तर सर्व फक्त माझेच असेल ना. तुम्ही त्याचे विभाजन करू शकत नाहीत आणि नाही दोन भाग करू शकत. तेव्हा रमाताई म्हणाले, हे ठरवणारा तू कोण आहेस? आम्ही आमची ही जमीन आणि मालमत्ता कोणाला द्यायची याचा निर्णय सर्वस्वी आम्ही घेऊ, तू नाही. त्याचे हे बोलणे ऐकून विकास खूप चिडला, पण थोडा विचार करून तो ठीक आहे असं म्हणाला. तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. आतापासून मी पण माझ्या भावासोबत आनंदाने ह्या घरात राहील. आणि तो त्यांच्यासमोर चांगला असल्याचा आव आणू लागला. आशिषनाही हे शब्द ऐकून खूप आनंद झाला, कारण आशिष लहानपणापासूनच त्याला आपला भाऊ लहान मानत होता. पण तो तर तसाच होता. तो आशिषला आपला भाऊ मानतच नव्हता. पण आज आशिषला त्याचे हे ऐकून खूप आनंद झाला होता की विकास आपला मोठा भाऊ मानू लागला आहे. शेवटी उशिरा त्याला आपला भाऊ मानला होता. यातच तो समाधानी आणि आनंदी होता. काही काळानंतर दोन्ही भावांच्या इच्छेनुसार झाले नाही, पण लग्न ठरले. विकासचे लग्न त्याच्या आईवडिलांच्या इच्छेनुसार झाले नाही, पण आशिषचं लग्न त्याच्या इच्छेनुसार झालं. म्हणून आशिषचे काका काकू कळाले की आशिषला परदेशातील चांगल्या कंपन्यांच्या ऑफर येत आहेत, पण तो आमच्यामुळे नाकारत होता. तेव्हा त्यांनी त्याला समजावले की बाळा, तू असा विचार करतोस, आता तुला एकदा भाऊ आणि त्याची बायको आहे. ते आमची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत आहेत आणि आता त्याची अक्कल सुद्धा ठिकाणावर आलेली आहे. आता तो पहिल्यापेक्षा चांगला वागत आहेत. त्यामुळे तू आमची काळजी करू नकोस असं बोलून दोघेजण हसू लागले आणि त्या दोघांनी आशिषला समजावून परत परदेशात जाण्यासाठी तयार केले आणि सोबतच त्याच्या बायकोला सुद्धा त्याच्यासोबत पाठवलं. आशिष आणि त्याची बायको परत परदेशात आले आणि ते आशिषचे काम खूप चांगल्या प्रकारे चालू होते. दुसरीकडे चांगला माणूस असल्याचा आणणारा आव विकासने हळूहळू आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली आणि त्याने हळूहळू आपल्या आईवडिलांना त्रास द्यायलाही सुरुवात केली. त्यांच्यासोबतच त्याची बायकोही आपल्या सासू सासऱ्यांना पसंत करत नव्हती, म्हणून हळूहळू ती त्यांना त्रास देऊ लागली. लोक नवरा बायको मिळून आपल्या आईवडिलांना खूप त्रास देत होते, परेशान करत होते आणि दोघा नवरा बायकोला ते एक क्षणही त्यांच्या डोळ्यासमोर सहन होत नव्हते. त्यांना जेवायला सुद्धा वेळेवर देत नव्हते आणि घरातील सर्व कामं त्यांच्याकडून करून घेत होते. बिचारे संग्रामराव आणि रमाताई दोघं जण सगळं सहन करत होते, गपचूप, आणि विचार करायचे की जेव्हा आशिषला याबद्दल समजेल तर त्याला किती वाईट वाटेल. हा विचार करून ते आशिषला काहीच सांगत नव्हते. जेव्हाही केव्हा त्यांना आशिषचा फोन यायचा किंवा तो त्यांना हालचाल विचारायचा, तब्येतीबद्दल चौकशी करायचा, तेव्हा रमाताई आणि संग्रामराव आपला मुलगा विकास कसा वागतो याबद्दल त्याला काहीच सांगत नव्हते. जर त्याला याबद्दल माहिती झालं तर तो तिकडचं सगळं सोडून परत इकडं भारतामध्ये येईल आणि त्यांना हेच नको असल्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलाची तक्रार आशिषकडे केलेली नाही. आणि
याच गोष्टीचा त्यांचा मुलगा विकास गैरफायदा उचलायचा की मी त्यांना कितीही त्रास दिला, किती त्यांच्यावर अत्याचार केले तरी ते हे लोक आशिष दादाला काहीही सांगणार नाही आणि नाही तो परत इकडे येईल. म्हणजे आता ही सर्व प्रॉपर्टी माझीच आहे आणि जोपर्यंत ही म्हातारी मरत नाही तोपर्यंत सर्व प्रॉपर्टी माझ्या नावावर होणार नाही. आणि हीच गोष्ट विकास त्याला खटकत होती. तो आपल्या बायकोला सांगत होता की या म्हाताऱ्या आणि म्हातारीला आधी संपवलं पाहिजे किंवा यांचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे, तेव्हा ही प्रॉपर्टी, शेती, पैसा आपल्याला मिळेल. आणि हेच विकासचं आणि त्याच्या बायकोचं बोलणं रमाताईंनी त्यांचे सर्व बोलणे हे त्यांनी जाऊन आपल्या नवरा संग्रामरावांना सांगितलं की आज विकास आणि त्याची बायको आपल्या दोघांच्या मरणाबद्दल बोलत होते. हे ऐकून तर संग्रामरावांच्या पायाखालची जमीन सरकली की त्यांचा सख्खा मुलगा आणि पैशाच्या लालचमध्ये येऊन आपल्या स्वतःच्या आईवडिलांना मारण्याचं बोलत आहे. दुसरीकडे आशिष आहे जो आपला पुतण्या आहे, भावाचा मुलगा आहे, परंतु नेहमीच आपल्यावर आईवडिलांपेक्षा जास्त प्रेम करतो. आणि जर त्याला ही गोष्ट कळाली की तर तो काय करेल. पुन्हा असा विचार करून दोघेही म्हणाले की आपण आशिषची बोलणं होईपर्यंत देखील इथे राहू शकत नाही, कारण कुणास ठाऊक हे लोक आपल्याला जेवणात खाण्यात काहीतरी मिसळून देतील आणि आपल्याला मारतील. ते हे विचार करू लागतात की आता इथे राहणे आपल्यासाठी योग्य नाही, आपण हे घर सोडले पाहिजे. त्याच रात्री संग्रामराव आणि रमाताई आपलं गरजेपुरतं थोडंफार सामान घेऊन रात्रीचंच घर सोडून निघतात. त्या दोघांकडे फोनही नव्हता की हे सर्व गोष्ट ते आशिषला सांगू शकतील, कारण ते नेहमीच विकासच्या फोनवरून आशिष सोबत बोलत असायचे आणि बोलताना प्रत्येक वेळी विकास त्या दोघांच्या समोर उभा राहत होता आणि बोलण्याच्या आधीच त्यांना धमकी द्यायचा. आशिषला जर काही तुम्ही चुकीचं सांगितलं तर गाठ माझ्याशी आहे, त्यामुळेच तो समोर उभा असायचा की जर त्यांनी आशिषला माझ्या वाईट वागणुकीबद्दल सांगितले तर. भलेही त्याला आशिष आवडत नव्हता, परंतु तो आशिषला खूप घाबरत होता, कारण त्याला माहीत होतं की आशिष आपल्या काका काकीसाठी कुठल्याही टोकाला जाऊ शकतो. म्हणूनच जेव्हाही तो आपल्या आईवडिलांचे बोलून आशिषजवळ करून देत होता तेव्हा तो त्यांच्या स्वतःच बाजूला उभा राहायचा आणि सर्व गोष्टी ऐकायचा. आणि ही गोष्ट रमाताईंना आणि संग्रामरावांना सुद्धा चांगल्या प्रकारेच माहीत होती. त्यामुळे ते नेहमीच विकासचे गुणगान गायचे आणि सांगायचे की विकास त्यांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतो आणि त्याची बायकोही त्यांना खूप चांगल्या प्रकारे सांभाळते. त्यांना कोणतेही काम करू देत नाही, त्यांची काळजी घेते. परंतु घरातील सगळी छोटी मोठी कामं तर यांनाच करावे लागायचे एखाद्या नोकराप्रमाणे. परंतु हे ते आशिषला सांगू देखील शकत नव्हते. म्हणूनच शब्द गिळून गप्प बसायचे आणि खोटं सांगायचे. हे सगळं ऐकून आशिष निश्चिंत राहायचा की त्याच्या पाश्चात काका काकीची काळजी घेण्यासाठी त्याचा छोटा भाऊ आणि त्याची बायको आहे. परंतु आशिषचा मित्र सूरज जेव्हा आपली डील साईन करण्यासाठी भारतात आलेला होता तेव्हा त्याच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि तेही आशिषच्या काका काकीसोबत. रमाताई आणि संग्रामराव मध्यरात्री रस्त्यामध्ये एकटे चालत होते, कारण त्यांचा धाकटा मुलगा आणि त्याच्या बायकोचे फसवून सर्व संपत्ती मालमत्ता त्यांच्या नावावर गपचूप करून त्या दोघांनाही घरातून हकलून दिलं होतं. आणि त्या दुःखातच ते दोघे 2 दिवस असेच रस्त्यावर भटकत होते. त्यांच्याजवळ फोनही नव्हता, त्यामुळे ते कोणत्याही प्रकारे आपली ही वाईट बातमी आशिषपर्यंत पोहोचवू शकत नव्हते. जेव्हा रमाताई आणि संग्रामरावांनी ही सर्व गोष्ट आशिषला सांगितली तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
त्याला खूप वाईट वाटलं आणि सोबतच त्याचा मित्र सूरज सुद्धा हे ऐकून खूप भावुक झाला होता की स्वतःचा सख्खा मुलगा आपल्या आईवडिलांसोबत असं कसं करू शकतो. सूरजला विकासचा खूप राग आला होता. त्याचं मन करत होतं की जाऊन विकासला विचारावं, परंतु आशिष म्हणाला त्यांनी केलेल्या कर्माची शिक्षा त्यांना मिळेलच, परंतु योग्य पद्धतीने. असं बोलून त्याने लगेचच पोलिसांना फोन केला आणि रमाताई आणि संग्रामरावांनी पोलिसांना आपल्या मुलाबद्दल घडलेली सर्व घटना सांगितली. त्यामुळे पोलिसांनी सुद्धा त्यांच्या मुलाला पकडण्यासाठी गेले आणि त्यांच्या सुनेला आणि त्यांच्या मुलाला अटक केले. आपल्या आई वडिलांवर अत्याचार करण्याच्या आरोपाखाली आणि त्यांना जीवानिशी मारण्याचा कट रचलेल्या आरोपाखाली पोलिसांनी त्या दोघांना अटक केली होती. त्यानंतर आशिष आपल्या काका काकींना म्हणजेच रमाताईंना आणि संग्रामरावांना आपल्यासोबत परदेशात घेऊन आला. त्यांची चांगल्या प्रकारे त्याची बायको सुद्धा काका काकींची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत होती. तिला तिचे सख्खे सासू सासरे नव्हते, परंतु आशिषच्या काका काकींना ती आपली सासू सासरेच मानत होती आणि त्यांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत होती. आता ते सर्व लोक एकत्र एका सुखी कुटुंबाप्रमाणे परदेशात राहत होते आणि विकास आणि त्याची बायको त्यांनी केलेल्या कर्माची शिक्षा भोगत होते. शेवटी विकासच्या वाईट कृत्याची शिक्षा मिळाली. कोणत्याही व्यक्तीचे वाईट केल्यावर आपण आपले जीवन आनंदाने जगू शकतो असा विचार पण करू नये, कारण आपण दुसऱ्यावर अत्याचार करतो तेव्हा आपल्याला आनंद मिळतो, म्हणूनच आपण ती गोष्ट पुन्हा पुन्हा करतो. पण जेव्हा तीच वेळ फिरून आपल्यावर येते तेव्हा मात्र पश्चाताप करण्याशिवाय आपल्या हातात काहीच उरत नाही. अशीच अवस्था विकास आणि त्याच्या बायकोची झाली होती. कारण निसर्ग चक्र नेहमी फिरत असतात. प्रत्येकाची वेळ येऊन पापाची परतफेड करावीच लागते. म्हणूनच कोणावरही अत्याचार करू नये किंवा कोणालाही त्रास देण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका. मित्र आणि मैत्रिणींनो, विकास आणि त्याच्या बायकोला मिळालेली शिक्षा योग्य होती की अयोग्य हे नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.